उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक। सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांकडून मोर्चे बांधणीला वेग। बैठकांचं सत्रही सुरू। रालोआचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी होणार थेट लढत। बिहार मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत 12वे ओळखपत्र म्हणून आधार स्वीकारलं जावं। सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश। मात्र आधार नागरिकत्वाचा पुरावा नसेल हेही केलं स्पष्ट। उपलब्ध संसाधन आणि नवोन्मेषाचा उपयोग करून व्यावसायिक आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली व्यक्त। भारत आणि इस्रायल दरम्यान गुंतवणूक विषयक करार। आता दोन्ही देशात परस्पर गुंतवणूक होणार सुलभ। सोशल मीडियावरच्या बंदीला विरोध करत नेपाळच्या तरुणांचं उग्र आंदोलन। संसदेवरती हल्ला। पोलिसांच्या कारवाईत 18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या पुढच्या 25 वर्षांच्या प्रवासासाठी मार्गदर्शन या आराखड्यानुसार काम करत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRD आणि हुडको यांच्यामध्ये 13,000 कोटी रुपयांचा करार। सुमारे 1700 एकरमध्ये विकसित होणार नवं नागपूर। आणि सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही असं सांगत ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती।